12th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे बायोमॉलिक्युल्स. याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन हे स्टडी केलं होतं. काय असतं डिनॅच्युरेशन म्हणजे जेव्हा हाय टेम्परेचरला किंवा ॲसिड आणि बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर प्रोटीन काय होतं डिनेचर होतात, म्हणजे त्यांचा जो रेग्युलर साईज किंवा शेप असतो त्याच्यामध्ये काय होतो चेंज होतो विदाउट चेंजिंग द अमाइड बॉन्ड. त्याच्यामधला जो अमाइड किंवा पेप्टाइड बॉन्ड असतो COONH हा बॉन्ड चेंज न होता बाकीचं जे त्याचं स्ट्रक्चर असतं ते फक्त काय होतं चेंज होतं, त्याला म्हणतात डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. मग त्याच्यामध्ये काय होतं तर जे सेकंडरी टर्शरी आणि क्वाटर्नरी त्याचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये चेंज होतो. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं एन्झाईम्स. एन्झाईम हा बायोमॉलिक्यूल हे नेक्स्ट बायोमॉलिक्यूल आपण स्टार्ट केलं होतं. मग एन्झाईम म्हणजे काय असतात तर केमिकली एन्झाईम्स आर प्रोटीन. सम ऑफ द प्रोटीन्स ॲक्ट्स ॲज एन्झाईम. म्हणून म्हटलं होतं ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. मग ते आता एन्झाईम काय करतात, त्यांचा रोल काय असतो तर ज्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी होतात किंवा फिजिओलॉजिकल ज्या प्रोसेस असतात त्या ते कंट्रोल करायचं काम करतं किंवा कॅटलायझिस करायचं काम करतं. त्या रिॲक्शनचं काय करायचं तर रेट वाढवायचं ते काम करत असतं. जसं कॅटलिस्ट रिॲक्शन केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतं तसं व्हेरियस बायोलॉजिकल ज्या रिॲक्शन असतील त्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून एन्झाईम्स ॲक्ट होतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॅटलिस्ट काय रोल प्ले करतं, जी लोअर एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जी लोअर करायचं काम करत असतं. तसंच हे एन्झाईम जे बायोलॉजिकल प्रोसेस होत असतील फिजिओलॉजिकल प्रोसेस त्याच्यामध्ये जे ॲक्टिवेशन एनर्जी असेल ती लोअर करतं आणि त्या रिॲक्शनचा रेट काय करतं वाढवतं, रिॲक्शन फास्ट करतं. ते आपण एक्झाम्पल पण बघितली होती बघा सलायवामधले किंवा ते इन्सुलिन हे बघितलं होतं डायबेटिक कंट्रोल करण्याचं काम करतं. तसं शुगर लेवल जी ब्लडमधली असते ते कंट्रोल करायचं काम कोण करतं इन्सुलिन जे एन्झाईम आहे ते करत असतं. प्रोटीन पण आहे ते आणि एन्झाईम पण आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एन्झाईमचा जो मेकॅनिझम आहे एन्झाईमची ॲक्शन कशी होते, कारण एन्झाईम काय असतात हायली स्पेसिफिक एखाद्या ठराविक पार्टसाठी. आता बघितलं आपण एन्झाईम जर एन्झाईम जर अमाइड ग्रुप हायड्रोलिसिस करत असेल, एन्झाईम अमाइड ग्रुप हायड्रोलिसिस करत असेल तर ते इस्टर किंवा ॲसिटलला काय करत नाही हायड्रोलिसिस करत नाही. त्यामुळे स्पेसिफिक असते एन्झाईमची ॲक्शन कशी असते स्पेसिफिक असते. त्याचा मेकॅनिझम आज आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटलायसिस. एन्झाईम कॅटलिसिसचा काय मेकॅनिझम असतो त्या मेकॅनिझमला म्हणतात लॉक अँड की मेकॅनिझम किंवा लॉक अँड की हायपोथेसिस. द ॲक्शन ऑफ अन एन्झाईम ऑन अ सबस्ट्रेट इज डिस्क्राइब्ड ॲज लॉक अँड की मेकॅनिझम. नाव लक्षात ठेवा मेकॅनिझमचं काय लॉक अँड की मेकॅनिझम. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पडतो डिफाईन लॉक अँड की मेकॅनिझम किंवा मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटलायसिस. आता हे लॉक अँड की ह्याला का नाव दिले तर तुम्हाला माहीत असेल प्रत्येक लॉकला किंवा इच लॉक त्याला काय त्याची स्पेसिफिक की असते. प्रत्येक लॉकला त्याचीच की चालते, दुसरी की तर चालत नाही. असं जसं असतं तसं इथं पण एन्झाईमच्या बाबतीत पण असतं. एन्झाईमवर काय असतं एक ॲक्टिव्ह साईट असते. मग त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये जो सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे जो सबस्ट्रेट त्याच्यामध्ये बसणार आहे तो सबस्ट्रेट काय असतो त्या ॲक्टिव्ह साईट जेवढी आहे तेवढ्याच साईजचा किंवा शेपचा असतो आणि तो त्याच्यामध्ये बसतो. जसं की लॉकमध्ये की बसते आणि ती लॉक आपण ओपन काढू शकतो किंवा घालू शकतो लॉक. तसंच इथं लॉक अँड की मेकॅनिझममध्ये पण काय असतं प्रत्येक एन्झाईमवर एक ॲक्टिव्ह साईट असते आणि त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येणारा सबस्ट्रेट मॉलिक्यूल काय होतो तो फिट त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये बसत असतो. जसं की जो आपण की लॉकमध्ये कशी की व्यवस्थित बसते फिट्ट बसते ते ओपन होतं किंवा क्लोज करता येतं आपल्याला ते बंद करता येतं. तसंच एन्झाईमवर पण काय असतं एक साईट असते ॲक्टिव्ह साईट असते. त्या साईटमध्ये काय येतं येणारा सबस्ट्रेट व्यवस्थित बसतो आणि तो व्यवस्थित बसल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. कोणतं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ते तयार करतं. मग बघा अकॉर्डिंगली द एन्झाईम हॅज ॲक्टिव्ह साईट ऑन इट सरफेस. प्रत्येक एन्झाईमच्या सरफेसवर काय असते एक ॲक्टिव्ह साईट असते. सो एन्झाईम हॅज ॲक्टिव्ह साईट ऑन इट सरफेस. अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल कॅन अटॅच टू दिस ॲक्टिव्ह साईट ओनली इफ इट हॅज द राईट साईड अँड शेप. आता त्याच्या ॲक्टिव्ह साईटवर येणारा सबस्ट्रेट मॉलिक्यूल कोणता अटॅच होतो तर ज्याला राईट साईड म्हणजे जो तो ॲक्टिव्ह साईट जी आहे त्याच्या इतकाच त्याची साईज आणि शेप असेल तसाच साईज आणि तसाच शेप असेल तर तो जो येणारा सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे तो काय असतो त्या एन्झाईममध्ये फिट बसतो. वन्स इन द ॲक्टिव्ह साईट इज अ सबस्ट्रेट हेल्ड इन द करेक्ट ओरिएंटेशन टू रिॲक्ट अँड फॉर्म्स अ प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन. ते दोन्ही एकमेकांमध्ये तयार होतात म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यातून काय होते रिॲक्शन होते. तर बघा तुम्हाला इथे दाखवले डायग्राममध्ये पण आहे बघा ॲक्टिव्ह साईट आहे का एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट आहे दिसते का बघा ते शेप कसा ॲक्टिव्ह साईटचा शेप हा जो असा शेप दिसतोय
हा ॲक्टिव्ह साईटचा शेप. मग येणारा सबस्ट्रेट जो आहे त्याच्यामध्ये जो फिट बसेल असा एकदम त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसणारा सबस्ट्रेटच पाहिजे, त्याच्यासारखा साईजमध्ये आणि शेपमध्ये. तसं साईज आणि राईट शेप, आणि त्याला म्हटलं राईट शेप आणि राईट साईजचा जो असेल सबस्ट्रेट मॉलिक्यूल तो त्याच्यामध्ये फिट बसतो. जसं की लॉकमध्ये की फिट बसते तसं ते फिट बसतं. आता प्रत्येक एन्झाईमला असं असतं, प्रत्येक एन्झाईमवर काय असते, अशी ॲक्टिव्ह साईट असते. त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येणारा सबस्ट्रेट काय बसत असतो, फिट बसत असतो. तसं जर तो फिट बसत असेल तरच त्या दोघींची काय होते, रिॲक्शन होते. म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट तिथं कॉम्प्लेक्स तयार होतो. मग बघा हा जो सबस्ट्रेट आहे तिथं काय होतं, असा फिट्ट बसतो. मग एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. झाला फिट्ट बसला. जेव्हा त्याच्यामध्ये फिट्ट बसेल, हे जसा फिट्ट हा बसला असा काय होतं, फिट्ट बसतं. असं जेव्हा त्याच्यामध्ये फिट्ट, जसं लॉकमध्ये की बसते तसं हे फिट्ट बसतं. लॉक अँड की हायपोथेसिस म्हणून याला म्हणतात. लॉक अँड की हायपोथेसिस किंवा लॉक अँड की मेकॅनिझम. एन्झाईमवर जी ॲक्टिव्ह साईट असते त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येऊन सबस्ट्रेट काय होतो, असा फिट बसतो. आणि असं फिट बसल्यामुळं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यामध्ये काय होते, रिॲक्शन होते. आणि रिॲक्शन काय पडतो, प्रोडक्ट बाहेर पडतो. मग लास्ट स्टेप आहे बघा, प्रोडक्ट. त्याच्यापासून काय पडला, प्रोडक्ट बाहेर पडला. परत एन्झाईम आहे तसा फ्री राहतो, कारण एन्झाईम काय कॅटलिस्ट आहे, तो काही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. रिॲक्शन कशाची होते, जो सबस्ट्रेट मॉलिक्यूल असेल त्याचीच रिॲक्शन होते. एन्झाईम परत आहे त्या शेपमध्ये, एन्झाईम आहे तसा राहतो. परत येणारा दुसरा सबस्ट्रेट मॉलिक्यूल येतो, परत जॉईन होतो, परत त्याच्यामध्ये जो फिट आहे त्या साईजमध्ये जो बसणार आहे असा सबस्ट्रेट मॉलिक्यूल येतो, त्याला अटॅच होतो. त्याला अटॅच झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतं आणि त्याच्यातून रिॲक्शन होऊन प्रोडक्ट बाहेर पडतं. अशी काय असते याची याचा मेकॅनिझम असतो. बघा अनेकदा सांगते व्यवस्थित. प्रत्येक एन्झाईमवर काय असते, ॲक्टिव्ह साईट. त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येणारा सबस्ट्रेट काय होतो, राईट साईजचा आणि शेपचा त्याच्यामध्ये बसतो, फिट एकदम बसतो. जसं लॉक अँड की लॉकमध्ये बसते तसा हा फिट बसतो. आणि त्याच्यातून काय होतं, प्रोडक्ट त्यांची केमिकल रिॲक्शन होऊन प्रोडक्ट बाहेर पडतं आणि परत एन्झाईम आहे तसा राहतो. अशी याचा मेकॅनिझम आहे. याच्यावर तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतील. राईट द मेकॅनिझम ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॅटॅलिस किंवा एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन्स किंवा लॉक अँड की मेकॅनिझम. The product leave the active site and the enzyme is then ready to act as a catalyst again. जे प्रोडक्ट तयार होतं त्याच्यामध्ये एन्झाईम सबस्ट्रेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन जे प्रोडक्ट बाहेर पडतं त्याच्यातून रिॲक्टिव्ह साईटमधून प्रोडक्ट बाहेर पडतं आणि एन्झाईम परत एकदा कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट व्हायला काय होतं, रेडी होतं. सो द प्रोडक्ट लिव्ह द ॲक्टिव्ह साईट अँड द एन्झाईम इज देन रेडी टू गेट ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट अगेन. फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हॅज व्हेरी लो ऑक्टिवेशन एनर्जी. तर जेव्हा जो आपला कॉम्प्लेक्स तयार होतो म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, त्याची एनर्जी काय असते, ॲक्टिवेशन एनर्जी व्हेरी लो. सो फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हॅज अ व्हेरी लो ॲक्टिवेशन एनर्जी, दॅट इज हाऊ द रेट ऑफ रिॲक्शन इज व्हेरी हाय. आता लोअर ॲक्टिवेशन एनर्जी आहे म्हणजे रिॲक्शनचा रेट काय असणार आहे, हाय असणार आहे. सो लोअर ॲक्टिवेशन एनर्जी, the rate of reaction is high. Some enzymes are so efficient that one enzyme molecule can catalyze the reaction of 10,000 substrate molecule in 1 second. बघा एक एन्झाईम किती इफेक्टिव्ह असतात किंवा त्याची इफिशियन्सी किती असते. तर एका सेकंदामध्ये ते किती कॅटलायझेस करू शकतात सबस्ट्रेट, तर 10,000 सबस्ट्रेट फक्त 1 सेकंडमध्ये कॅटलाइज करू शकतात. म्हणजे इतक्या फास्ट ही रिॲक्शन होते. काय होतं, ॲक्टिव्ह साईट जी असते एन्झाईमवरची त्याच्यावर लगेच सबस्ट्रेट मॉलिक्यूल येतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला की त्याच्यातून लगेच काय होतं, प्रोडक्ट बाहेर पडतं. त्यांची रिॲक्शन होऊन एका सेकंदामध्ये 10,000 सबस्ट्रेट येतात. किती सबस्ट्रेट कॅटलाइज करतात बघा एक एन्झाईम, ज्यांची इफिशियंट जास्त असतात ते 10,000 सबस्ट्रेट एका सेकंदामध्ये. हा मेकॅनिझम होतो. काय होतं, जे ॲक्टिव्ह साईटवर एन्झाईम येतो तिथं फिट बसतो, फिट बसल्यानंतर त्या दोन्हींची रिॲक्शन होते आणि प्रोडक्ट बाहेर पडतो आणि कॅटलिस्ट परत दुसऱ्या एन्झाईमला येण्यासाठी रेडी होतं. मग किती सेकंदामध्ये तो मेकॅनिझम कंप्लीट होत असेल बघा, कारण एका सेकंदात म्हणजे त्याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड की एकदम 1 सेकंडमधले पण फ्रॅक्शन्स किती लागत असेल, 10,000 एका सेकंदामध्ये किती होतात, 10,000 तसे सबस्ट्रेट मॉलिक्यूल येतात. म्हणजे 10,000 वेळा हा मेकॅनिझम होतो आणि मग हे काय होतं, रिॲक्शन कॅटलाइज होते. सो द वन एन्झाईम मॉलिक्यूल कॅन कॅटलाइज द रिॲक्शन ऑफ 10,000 सबस्ट्रेट मॉलिक्यूल इन 1 सेकंड. एवढी याची इफिशियन्सी असते किंवा इफेक्टिव्हनेस असतो. सेव्हरल एन्झाईम्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया. आता काही एन्झाईम काय केले जातात, बॅक्टेरियापासून आयसोलेट केले जातात म्हणजे त्याच्यापासून तयार करतात. सच ॲज बॅक्टेरिया, प्युरिफाईड अँड crystallized and amino acid sequences of many of them have been determined. आता जे
बॅक्टेरियापासून आयसोलेट करतात पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याला प्युरिफाय केलं जातं काय काय एन्झाईम. सेव्हरल एन्झाईम्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम ऑर्गॅनिझम, म्हणजे जे ऑर्गॅनिझमपासून आयसोलेट करतात त्याच्यामध्ये जास्त करून बॅक्टेरिया. मग ते काय करायचं, परत एकदा आयसोलेट केलं म्हणजे त्याच्यातून फक्त काढलं, ते आयसोलेट केल्यानंतर प्युरिफाय केलं जातं, क्रिस्टलाइज केलं जातं आणि अमायनो ॲसिड सिक्वेन्सेस, त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड सिक्वेन्सेस करून अमायनो ॲसिड सिक्वेन्सेस करून डिटरमाइन केलं जातं. इन मेनी इंडस्ट्रियल processes, specific reactions are carried out by the use of enzyme extracted from organism. आता जे इंडस्ट्रियल प्रोसेस असतात तिथं पण रिॲक्शन फास्ट होण्यासाठी इन मेनी इंडस्ट्रियल प्रोसेस, त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिॲक्शन, काय रिॲक्शन अशा असतात की एन्झाईमशिवाय होत नाहीत, तिथं काय करतात, जे ऑर्गॅनिझमकडून एन्झाईम आयसोलेट केलेलं असतं ते एक्स्ट्रॅक्टेड जे एन्झाईम आहेत ते तिथं काय केले जातात, यूज केले जातात. सो इन मेनी इंडस्ट्रियल प्रोसेसेस specific reactions are carried out by use of enzyme extracted from organism कडून जे एन्झाईम एक्स्ट्रॅक्ट केलेले असतील ते एन्झाईम तिथं काय केले जातात, यूज केले जातात. अँड ऑल्सो बाय यूज ऑफ न्यू एन्झाईम्स मेड युझिंग जेनेटिक इंजिनिअरिंग. आता ही जेनेटिक इंजिनिअरिंग नवीन ब्रांच आहे, ह्या ब्रांचनुसार ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये नवीन एन्झाईम पण काय केले जातात, तयार केली जातात. जे ऑर्गॅनिझमकडून घेतलेलं जे एन्झाईम्स आहेत किंवा त्याच्याकडून एक्स्ट्रॅक्ट केलेले जे एन्झाईम्स आहेत त्याच्यापासून नवीन एन्झाईम काय केली जातात, यूज केली जातात. सो अँड ऑल्सो बाय यूज ऑफ न्यू एन्झाईम्स, जे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये अगोदर जे एन्झाईम्स आहेत त्याच्यावर प्रोसेस करून नवीन एन्झाईम तयार केलेले आहेत, ती एन्झाईमचा पण काय केला जातो, इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो नवीन एन्झाईमचा पण. सम एक्झाम्पल्स ऑफ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम कॅटलायसिस आर. आता एन्झाईम कॅटलायसिसचे ॲप्लिकेशन्स दिलेत. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम कॅटलायसिस रिॲक्शन, जिथे एन्झाईम यूज करून रिॲक्शन कॅटलाइज होतात असे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज युझिंग ग्लुकोज आयसोमरेज. तर जेव्हा ग्लुकोजचं कशामध्ये कन्व्हर्शन केलं जातं, स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोजमध्ये, म्हणजे जो ग्लुकोज आहे त्याचं फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं कोणता एन्झाईम वापरतात, तर ग्लुकोज आयसोमरेज हे एन्झाईमचं नाव आहे, आयसोमरेज. जास्त करून जर तुम्हाला एन्झाईम ओळखायचे असतील तर एन्झाईमला लास्टला ASE हा सफिक्स असतो, एन्झाईमसाठी ASE हा सफिक्स असतो. अमायलेज, त्याच्यानंतर दुसऱ्या एन्झाईम्स असतात त्याला ASE असा सफिक्स असतो बघा एन्झाईमसाठी. सो कन्व्हर्शन ऑफ आयसोमरेज असे एन्झाईम्स असतात, आयसोमरचे कन्वर्ट करण्यासाठी वापरतात आयसोमरेज वगैरे. आता कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज, कशामध्ये कन्वर्ट केलं, ग्लुकोजचं स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज युझिंग ग्लुकोज आयसोमरेज, एन्झाईमचं नाव आहे ग्लुकोज आयसोमरेज. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक युझिंग पेनिसिलिन जी असायलेज. कोणता एन्झाईम आहे, असायलेज. मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स, नवीन अँटीबायोटिक यूज केले जातात, तयार केले जातात युझिंग पेनिसिलिन जी असायलेज. आता हे पेनिसिलिन जी फर्स्ट अँटीबायोटिक कोणतं असतं, फर्स्ट अँटीबायोटिक तुम्हाला माहीत असेल अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनं तयार केलेलं पेनिसिलिन हे फर्स्ट अँटीबायोटिक्स आहेत. आता जे बाकीचे अँटीबायोटिक्स आहेत ते त्याच्यापासून तयार केली जातात. मग आता दुसरे अँटीबायोटिक्स हे एन्झाईम यूज करून तयार करतात. सो मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स युझिंग पेनिसिलिन जी असायलेज हे एन्झाईम यूज करून नवीन अँटीबायोटिक्स तयार करतात, पेनिसिलिन जी असायलेज. त्यानंतरचं थर्ड आहे मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट युझिंग प्रोटीएसेस. काय, प्रोटीएसेस, ASE आहे बघा सफिक्स. जास्त करून काय असतं एन्झाईम असेल तर ASE सफिक्स असतो. सो मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट, जे लॉन्ड्रीमध्ये डिटर्जंट वापरतात ते प्रोटीएसेस हे एन्झाईम यूज करून ते डिटर्जंट मॅन्युफॅक्चर केले जातात. त्यानंतरचं आहे मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर्स युझिंग इन कॉस्मेटिक्स युझिंग जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम. आता जेव्हा इस्टर तयार केले जातात जे कॉस्मेटिक्समध्ये यूज करतात, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट जे असतील ते तयार करण्यासाठी जे इस्टर यूज केलं जातं त्या इस्टरमध्ये जे एन्झाईम वापरतात मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, इस्टर तयार करण्यासाठी जे एन्झाईम असतं ते जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम्स तिथं यूज करतात. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग जे लॅबमध्ये एन्झाईम्स तयार केले जातात हे काय नॅचरली एन्झाईम वापरत नाहीत, जे जेनेटिकली तयार केलेले जे नवीन एन्झाईम्स असतील ते एन्झाईम यूज केले जातात इस्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी, जे की ते इस्टर कशामध्ये वापरतात, कॉस्मेटिकचे प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये ते इस्टर यूज केलं जातं. हे तुम्हाला एन्झाईमचे युजेस दिलेत. त्याच्यावर क्वेश्चन बघितला तर काय पडतो, एन्झाईमचा हा पार्ट इतकाच आहे. एन्झाईमचे शक्यतो तो आपण मेकॅनिझम जो बघितला
लॉक अँड की हायपोथेसिसचा जो मेकॅनिझम आहे किंवा लॉक अँड की मेकॅनिझम, तो मेकॅनिझमवर क्वेश्चन असू शकतो किंवा हे युजेस, एन्झाईमचे युजेस, व्यवस्थित एकदम शॉर्ट पॉईंट आहे बायोमॉलिक्यूल हा एन्झाईमचा. आता ह्याच्यानंतरचा आपण नेक्स्ट न्यूक्लिक ॲसिड हा पार्ट स्टडी करणार आहोत. न्यूक्लिक ॲसिड्स. आता न्यूक्लिक ॲसिड तुम्ही भरपूर वेळा DNA, RNA हे शब्द ऐकले असतील. न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे काय असतं ते DNA म्हणजे काय असतं लॉंग फॉर्म माहीत असेल DNAचा, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. जे DNA म्हणतात ते काय असतं डीऑक्सीरायबोज. हे बघा DNA त्याचा लॉंग फॉर्म काय असतो डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सीरायबोज काय असतं तर रायबोज शुगर, डीऑक्सीरायबोज शुगर असते त्याच्यामध्ये, आणि न्यूक्लिक ॲसिड. आणि RNA काय असतं रायबोज न्यूक्लिक ॲसिड. RNAचा लॉंग फॉर्म बघितला तर रायबोज न्यूक्लिक ॲसिड. फक्त शुगर मॉलिक्यूल जे असतात त्याच्यावर याच्यामध्ये डिस्टिंग्विश आहे DNA आणि RNAमध्ये. हे दोन्ही काय तर न्यूक्लिक ॲसिड. तर याच्यामध्ये RNA काय रोल प्ले करत असतं तर प्रोटीन सिंथसिस. RNAवर जे कोडिंग असतं ते कोडिंग काय काम करतं प्रोटीन सिंथसिसचं काम करत असतं. आणि जे DNA असतात DNA काय करत असतं टू स्टोअर जेनेटिक मटेरियल. जे जेनेटिक मटेरियल असेल किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ते स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करत असतं DNA. अँड ट्रान्सफर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन किंवा पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स. जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते काय करत असतं संक्रमित करत असतं किंवा ट्रान्सफर करत असतात. DNA हा DNAचा रोल असतो. हे दोन न्यूक्लिक ॲसिड आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहोत. RNAचा रोल काय असतो तर प्रोटीन सिंथसिसचा. मग DNA काय फक्त स्टोअर करत असतं जेनेटिक इन्फॉर्मेशन अँड वन जनरेशन टू अनदर जनरेशन ते ट्रान्सफर करायचं काम करत असतं. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे ते म्हणजे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स, पॅरेंट करून त्यांच्या मुलांकडे ते DNA जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ती ट्रान्सफर करायचं काम करत असतात. आता तुम्हाला जनरल माहीत असेल DNAबद्दल. DNAचं स्ट्रक्चर कसं असतं डबल हेलिकल स्ट्रक्चर. वॅटसन अँड क्रिक हे दोन सायंटिस्ट त्यांनी ते DNAचं मॉडेल प्रपोज केलं होतं. DNAचं स्ट्रक्चर शोधून काढलं होतं. कसं असतं डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर. बघा DNAचं स्ट्रक्चर कसं असतं डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर हे DNAचं स्ट्रक्चर आहे. जर RNAचं बघितलं तर ते काय असतं सिंगल स्टँडर्ड असतं. DNA डबल स्टँडर्ड असतो. हे स्ट्रक्चर म्हणजे एवढं तरी बायोलॉजीचे स्टुडंट असतील त्यांना माहीत असेल, पण जे मॅथचे आहेत त्यांना निदान एवढी तरी बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असावी DNAबद्दल आणि RNAबद्दल. मग आता त्याचा जो स्टडी आहे आपण याच्यामध्ये बघणार आहे न्यूक्लिक ॲसिडमध्ये. आता कॅन यू टेलसाठी तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत बघा. व्हॉट इज द सिंगल टर्म दॅट आन्सर्स ऑल द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता खाली क्वेश्चन्स आहेत बघा. व्हॉट डिसाइड्स वेटेवर यू आर ब्ल्यू आयड और ब्राऊन आयड. तर जेव्हा असं कधी डिसाईड केलं जातं ब्ल्यू आय म्हणजे जेव्हा डोळ्यांचा जो कलर असतो तो कशावर डिपेंड असतो. जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जेनेटिक कोडिंग असतं, जे जीन्स असतात DNAचा जो सेगमेंट त्याला काय म्हणतात जीन्स. DNAचं वन सेगमेंट. मग तो DNAवर जे कोडिंग असतं त्याच्यानुसार ते कलरवर त्याच्यावर डोळ्यांचा कलर वगैरे डिपेंड असतो म्हणजे ब्ल्यू कलर किंवा ब्राऊन कलर. परत नेक्स्ट सांगितले वाय डज व्हीट ग्रेन जर्मिनेट टू प्रोड्यूस व्हीट प्लांट नॉट राईस प्लांट. तुम्हाला पण आन्सर सांगता येईल. तर व्हीटचं जे ग्रेन असतं म्हणजे व्हीटचे जे बिया गहू जो म्हणतो ते जर्मिनेट केल्यानंतर म्हणजे मातीत टाकल्यानंतर सॉईलमध्ये ते हे केल्यानंतर केल्यानंतर सॉईलमध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून गव्हाचंच प्लांट काय येतं व्हीट प्लांटच काय तर राईस प्लांट का येत नाही तिथं. का तर ते जे त्याचं बी असतं किंवा ते सीड्स असतात त्या सीड जे काय असतात जेनेटिक त्यांच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते तीच काय येते त्याच्यामध्ये प्लांटमध्ये येते. त्यामुळे ते काय असतात तसं येतं आपल्याला. त्यानंतरचं आहे बघा विच ॲसिड मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन न्यूक्लाय ऑफ लिव्हिंग सेल्स. आता कोणते ॲसिड मॉलिक्युल्स असतात न्यूक्लाय ऑफ लिव्हिंग सेल. जे लिव्हिंग सेल असेल त्यांच्यामध्ये कोणतं ॲसिड असतं. आता कोणते ॲसिड असतात हेच दोन न्यूक्लिक ॲसिड असतात DNA आणि RNA. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. आता फक्त व्हायरसमध्ये तुम्हाला माहीत असेल DNA हे जेनेटिक मटेरियल प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये असतं. DNA जे जेनेटिक मटेरियल आहे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये असतं. म्हणजे कोणते कोणते बॅक्टेरिया असेल, अल्गी असेल, फंजाय असतील, त्यानंतर ह्युमन्स असतील, प्लांट असतील, प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल, प्रत्येक एव्हरी सेलमध्ये जे जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करणारं किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशनसाठी जे काय ॲसिड असेल ते कोणतं असतं तर DNA डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. पण फक्त व्हायरसेस जे असतात त्यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करणारं कोण असतं तर RNA.
त्यांच्यामध्ये काय असतं RNA असतात. फक्त व्हायरसेसमध्ये एक्सेप्शनल केस आहे, व्हायरसमध्ये DNA नसतो, तिथं काय असतं तर RNA असतात. त्यामुळं DNA हा जो जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी जे आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे ईच अँड एव्हरी लिव्हिंग सेल जी असेल एक्सेप्ट व्हायरसेस, ईच अँड एव्हरी लिव्हिंग सेल एक्सेप्ट व्हायरसेस DNA असतो त्याच्यामध्ये. सो मग विच ॲसिड मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन न्यूक्लाय ऑफ लिव्हिंग सेल, कोणतं असतं न्यूक्लिक ॲसिड्स जे DNA आणि RNA हे त्याच्यामध्ये लिव्हिंग सेलमध्ये असतात. मग आता बघा, वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सेल इज देअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस देअर रेप्लिकेट्स थ्रू द थाउजंड्स ऑफ जनरेशन. आता प्रत्येक जी लिव्हिंग सेल आहे, जी काय सजीव वस्तू आहे, सजीव गोष्ट आहे, जी लिव्हिंग थिंग जे म्हणतात, लिव्हिंग सेल, एव्हरी जी लिव्हिंग सेल असेल जी सजीव आहे, जी जिवंत आहे, लाईव्ह आहे, लिव्हिंग सेलला काय असते ॲबिलिटी टू प्रोड्यूस देअर रेप्लिक्स, त्याच्यासारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची त्याच्यामध्ये काय असते ॲबिलिटी असते प्रत्येक सजीवाकडे. तुम्हाला जेव्हा मला वाटतं हे 3री 4थीत वगैरे पण शिकलं असेल, जेव्हा सायन्स चालू झालं तेव्हा पण तुम्हाला सजीव आणि निर्जीव यातला फरक कळताना पण सांगितलं असेल. प्रत्येक जी सजीव वस्तू सजीव गोष्ट आहे, ह्या लिव्हिंग थिंग आहे, पृथ्वीवर जे सजीव आहेत ते काय करतात, स्वतःसारखा दुसरं जीव हजारो जनरेशनपर्यंत काय करू शकतात, तयार करू शकतात, किंवा त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते. सो वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सेल, जे सजीवांची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की ते त्याच्यासारखं दुसरं तयार करू शकतात किंवा प्रोड्यूस करू शकतात, त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते. सो वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सेल इज देअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस देअर रेप्लिकेट्स थ्रू द थाउजंड्स ऑफ जनरेशन. ते त्यांच्यासारखं दुसरं थाउजंड्स ऑफ जनरेशनमध्ये त्यांच्यासारखा दुसरा जीव तयार करू शकतात. दिस बिकम्स पॉसिबल बिकॉज सर्टन टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज पास्ड अनचेंज्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. आता ते कशामुळे पॉसिबल आहे, म्हणजे एक सजीव दुसऱ्यासारखा त्याच्यासारखाच आपला दुसरा सजीव तयार करू शकतो, एक जीव दुसऱ्यासारखाच तयार करू शकतो. म्हणजे जे बॅक्टेरिया असतील, कोणतीही लिव्हिंग सेल असेल, आपल्यासारखंच दुसरं काय करत असतात, तयार करत असतात. ते कशामुळे अशक्य आहे किंवा कशामुळे पॉसिबल आहे, तर त्यांच्यामधली जी इन्फॉर्मेशन असते, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, ती ट्रान्सफर विदाऊट अनचेंज, त्याच्यामध्ये काहीही चेंज न करता एकाकडून दुसऱ्याकडे काय करत असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते ट्रान्सफर करत असतात किंवा संक्रमित करत असतात. त्याच्यामुळे ते काय पॉसिबल आहे. सो द पास्ड अनचेंज फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ती इन्फॉर्मेशन काय होते, पास केली जाते किंवा पुढे पाठवली जाते. सच इन्फॉर्मेशन इज कॉल्ड जेनेटिक इन्फॉर्मेशन अँड इट ट्रान्सफर टू न्यू सेल्स इज अकम्प्लिश्ड बाय न्यूक्लिक ॲसिड. आता ही जी इन्फॉर्मेशन असते त्यालाच म्हणतात जेनेटिक इन्फॉर्मेशन, आणि ही कुणामुळे ट्रान्सफर केली जाते तर न्यूक्लिक ॲसिडमुळे. आता दिले तुम्हाला बघा, देर आर 2 टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड, 2 टाईपचे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. एक रायबो न्यूक्लिक ॲसिड RNA आणि दुसरा आहे तर डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. 2 टाईप, रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA आणि दुसरा डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. टाईप लक्षात ठेवा व्यवस्थित, रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड DNA. RNA आर फाउंड मेनली इन द field ऑफ लिव्हिंग सेल्स सायटोप्लाझम, while DNA आर फाउंड प्रायमरली ऑन द न्यूक्लाय ऑफ लिव्हिंग सेल. न्यूक्लाय ऑफ लिव्हिंग सेलमध्ये काय असतं तर DNA, जे मेन न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये तर समजा आतमध्ये जो न्यूक्लियस असेल सेलमधले सेल ऑर्गॅनेली तुम्हाला माहीत असतील, काय काय असतात, 1-2-3 तरी माहीत असतील. काय काय असतं, एक न्यूक्लियस मेन जो इम्पॉर्टंट पार्ट असतो सेलमधला, तर सेल काय असतं बेसिक युनिट ऑफ लाईफ सेलपासूनच जर स्टार्टिंग होतं, सेल एकदम बेसिक युनिट असतं, सेलपासून परत टिश्यूपासून परत ऑर्गन वगैरे तयार होत असतात. मग सेल काय असतं बेसिक युनिट ऑफ लाईफ. मग त्या सेलमध्ये बघा काय काय असतं, एक न्यूक्लियस असेल, कोणतीही सेल असेल, प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल, बॅक्टेरियल सेल असेल, कोणतीही सेल, त्याच्यामध्ये काय असतं एक न्यूक्लियस नंतर परत काय असतात तर त्याच्यामध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, असे वेगवेगळे काय असतात सेल ऑर्गॅनेलीज. त्याच्यानंतर रेटिक्युलम असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, अशा वेगवेगळ्या काय असतात सेल ऑर्गॅनेलीज असतात. मग त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस असतो मेन जो पार्ट, जसे की आपल्यामध्ये आपण ब्रेन म्हणतो जिथून कंट्रोल होत असतात, इथं काय असतं याच्यामध्ये तसा न्यूक्लियस. मग प्रत्येक सेलमध्ये जे न्यूक्लियस असतो ते न्यूक्लियसमध्ये काय असतं तर DNA कसं असतं असं कॉइलिंग स्ट्रक्चरमध्ये. आता समजा हे मोठं एवढं तुमचं न्यूक्लियस आहे हे कन्सिडर करा, या न्यूक्लियसमध्ये काय असतं असं कॉइलिंग स्ट्रक्चरमध्ये, कॉइलमध्ये काय असतात तर DNA सिच्युएटेड असतात. प्रत्येक न्यूक्लायमध्ये काय असतं DNA असतं, आणि जो RNA असतो तो कशामध्ये असतो तर सायटोप्लाझम, जो फ्लुइड असेल, जो लिव्हिंग फ्लुइड असतो लिव्हिंग सेलमध्ये, जो द्रव पदार्थ त्याला म्हणतात फ्लुइड सारखं असतं सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये काय असतात तर RNA
असतात. द नॉलेज ऑफ स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज इसेन्शियल टू अंडरस्टँड देअर बायोलॉजिकल फंक्शन्स. तर जे न्यूक्लिक ॲसिडचं इसेन्शियल त्याचं जर स्ट्रक्चर माहीत करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जर नॉलेज हवं असेल तर त्याची बायोलॉजिकल जे फंक्शन्स आहेत ते आपल्याला आधी स्टडी करावे लागतील. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक ॲट द स्ट्रक्चरल असेप्ट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे बघा, तर स्ट्रक्चरल असेप्ट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचं स्ट्रक्चरल असेप्ट्स काय आहेत हे आपण बघणार आहे, म्हणजे जे DNA आणि RNAच्या बाबतीत. तर खाली न्यूक्लिओटाइड्स दिले. आता हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त स्टार्ट केले न्यूक्लिक ॲसिड. त्याच्यामध्ये 2 टाईपचे न्यूक्लिक ॲसिड असतात, DNA आणि RNA. काय काम करतात तर जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असतं ती 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनकडे पाठवण्याचं ते काम करतात. इतकं लक्षात ठेवा. त्याला लेक्चर आपण स्टॉप करूया. थँक्यू.